wait a minute. So in previous lecture we have studied the constructor. There are only two types of constructor in Java, that is the default constructor and the parameterized constructor. Default and parameterized. Okay. Now जावा मध्ये जसं C++ मध्ये कन्स्ट्रक्टरनी और जावा मध्ये कन्स्ट्रक्टरनी आपण काय करतो, मेमरी अलोकेट करतो ऑब्जेक्टला. ओके, मेमरी अलोकेट करून ऑब्जेक्टला काय करतो आपण, इनिशियलाइज करतो using compile time. Okay, so this is the use of the constructor, whether it is in C++ or the Java, it is the use of the constructor. Okay, so जसं CPP मध्ये सॉरी कन्स्ट्रक्टरने आपण मेमरी अलोकेट करून त्याला इनिशियलाइज करत होतो. ओके, आणि डिस्ट्रक्टरनी काय करत होतो आपण C++ मध्ये, डिस्ट्रक्टरनी जी मेमरी कन्स्ट्रक्टरनी अलोकेट केलेली आहे कशाला, ऑब्जेक्टला, ती सगळी डी अलोकेट होत होती. मीन्स व्हॉट, जसं कन्स्ट्रक्टरचा यूज काय, मेमरी अलोकेशन अँड इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट. व्हॉट इज मीन बाय द इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट, असाइनिंग द व्हॅल्यूज टू द व्हेरिएबल, जे की त्या ऑब्जेक्टच्या ब्लॉक मध्ये असतात. हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं. ओके, सो ज्या ऑब्जेक्टला आपण कन्स्ट्रक्टरनी मेमरी अलोकेट करून इनिशियलाइज करतो, तर त्याच ऑब्जेक्टची मेमरी आपण डिस्ट्रक्टरनी काय करू शकतो, डी अलोकेट करू शकतो. सो डिस्ट्रक्टर काय करतं की जी मेमरी अलोकेट झालेली आहे त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टला ती डी अलोकेट करून टाकते, म्हणजेच काय, मेमरी फ्री करून टाकते. ओके, बट जावा मध्ये असं स्पेसिफाय आपल्याला एक डिस्ट्रक्टर असं, जसं आपण कन्स्ट्रक्टर राईट डाऊन करतो सेम ऍज अ क्लास नेम. ओके, तसं सीपीपी मध्ये आपण डिस्ट्रक्टर पण कसं टिल सिम्बॉल मग क्लास नेम जो असेल आणि डिस्ट्रक्टर राईट डाऊन करतो. बट जावा मध्ये तुम्हाला एक्सप्लिसिटली डिस्ट्रक्टर लिहायची गरज नाही. डिस्ट्रक्टर इज प्रेझेंट इम्प्लिसिटली. इम्प्लिसिटली मीन्स व्हॉट, ऑटोमॅटिकली, आणि एक्सप्लिसिटली मीन्स टू राईट इट. ओके, सो जसं C++ मध्ये युजरला डिस्ट्रक्टर राईट डाऊन करावा लागतो एक्सप्लिसिटली. ओके, बट जावा मध्ये देयर इज नो नीड टू राईट डाऊन द डिस्ट्रक्टर. जेव्हा तुमचा प्रोग्राम एंड होतो ऑटोमॅटिकली जेडीके सॉफ्टवेअर जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करता तेव्हा एक प्रोग्राम इन्स्टॉल होतो, गार्बेज कलेक्टर. ओके, सो हा एक प्रोग्राम असतो. ओके, सो जेव्हा तुमचा प्रोग्राम एंड होतं किंवा ज्या ऑब्जेक्ट तुम्ही इनिशियलाइज केलेला आहे, मेमरी ज्याला अलोकेट केलेला आहे, त्याचा यूज कम्प्लीट होतो त्या पर्टिक्युलर प्रोग्राम पुरता, तेव्हा काय होतं, ऑटोमॅटिकली गार्बेज कलेक्टर काय होतं, कॉल होतं, इम्प्लिसिटली कॉल होतं. इट इज ऑलरेडी प्रेझेंट इन युअर सिस्टीम. ओके, आणि त्या गार्बेज कलेक्टरचं वर्क काय, जे डिस्ट्रक्टरचं वर्क आहे, मेमरी डी अलोकेट करणं. मीन्स व्हॉट, त्या ऑब्जेक्टला जेवढी मेमरी अलोकेट झालेली आहे तेवढी सगळी फ्री करणं. दॅट इज द यूज ऑफ द गार्बेज कलेक्टर. सो इन जावा देर इज नो नीड टू एक्सप्लिसिटली डिफाइन द डिस्ट्रक्टर बिकॉज garbage collector is implicitly present in Java and it acts as a destructor. Okay, now the next point is static member function. Sorry, static members, not function, static members. मग members variables असतील, means what, static variables or static functions. बघा, फंक्शन पण स्टॅटिक असतात आणि व्हेरिएबल्स पण स्टॅटिक असतात. सो स्टॅटिक व्हेरिएबल्स आणि नॉर्मल जे आपण क्लासमध्ये डिक्लेअर करतो त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे. ओके, सो लेट्स सी वन बाय वन. सो फर्स्ट स्टॅटिक फंक्शन बघायच्या आधी आपण बघूया स्टॅटिक व्हेरिएबल्स. द व्हेरिएबल्स declared in class with static keyword are called as a static variable. Okay, जे व्हेरिएबल क्लास मध्ये डिक्लेअर होतात using the static keyword are called as a static variable. ओके, त्याच्यानंतर स्टॅटिक व्हेरिएबलचा मेन यूज काय आहे, द मेमरी allocated to static variable is shared by all the objects. जी मेमरी स्टॅटिक व्हेरिएबलला अलोकेट होते ती जेवढे ऑब्जेक्ट्स असतील तेवढे सगळे काय करतात, ऍक्सेस करतात. ओके, सो दिस इज द मेन डिफरन्स बिटवीन द नॉर्मल व्हेरिएबल अँड द स्टॅटिक व्हेरिएबल्स विच आर डिक्लेअर इन अ क्लास. जसं बघा आपण बघितलंय की सपोज क्लास ए आहे
आणि इथे इंट ए बी सी असे 3 व्हेरिएबल्स आहेत. ओके, क्लास आपला कंप्लीट झाला. त्याच्यानंतर आपण अजून एक क्लास घेतला ज्याच्यामध्ये आपलं मेन असतं किंवा सेम क्लास मध्ये लिहिलं तरी चालेल. ओके, आता इच टाइम मी हे सांगणार नाही. नाव आपण काय करतो, एक क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सपोज अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट केलं मी. ओके, नाऊ आता बघा ए क्लासचे हे नॉर्मल व्हेरिएबल आहे, याच्या स्टॅटिक आहे का नाही. सो किती ऑब्जेक्ट क्रिएट झाले, A1 A2. ओके, आणि किती व्हेरिएबल्स आहेत, A1 आणि A2 आर द ऑब्जेक्ट्स ऑफ द क्लास आहे. आणि ए क्लास मध्ये किती व्हेरिएबल्स आहेत, 3. आणि तिन्ही पण काय नॉन स्टॅटिक, स्टॅटिक नाहीयेत, नॉन स्टॅटिक आहेत. मग काय असते की तिन्ही व्हेरिएबलला सेपरेट मेमरी ब्लॉक असतो. म्हणजे इच ऑब्जेक्ट साठी त्याची व्हॅल्यू काय असते, सेपरेट असते. आता हे मी तुम्हाला ऑब्जेक्ट राईट डाऊन करून आपण जे क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स मध्ये आपण बघितलं की ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं, मग त्याला मेमरी अलोकेशन कसं करायचं, मग मोर दॅन वन ऑब्जेक्ट कसे क्रिएट करायचे हे आपण बघितले. आणि त्याच्यामध्ये आपण सगळीकडे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल्सच घेतलेले होते. ओके, सो जेव्हा नॉन स्टॅटिक व्हेरिएबल्स असतात तेव्हा इच ऑब्जेक्ट साठी त्याची मेमरी काय असते, सेपरेट असते. सो A2 ऑब्जेक्ट A1 ऑब्जेक्ट मधला A ऍक्सेस करू शकत नाही किंवा शेअर A1 त्याचा ABC ची व्हॅल्यू A2 बरोबर शेअर करू शकत नाही आणि व्हाईस वर्सा आल्सो. ओके, बट सपोज आता यातला AB नॉन स्टॅटिक आहे आणि C फक्त स्टॅटिक आहे सपोज फॉर एक्झाम्पल. ओके, नाऊ ऍज AB इन नॉन स्टॅटिक, सो AB साठी सेपरेट मेमरी ब्लॉक असणार फॉर इच ऑब्जेक्ट. इच ऑब्जेक्ट साठी सेपरेट म्हणजे त्याचं शेअरिंग करायचं कन्सर्नच येत नाही. ओके, बट हिअर नाउ C इज अ स्टॅटिक बिकॉज आय हॅव डिक्लेअर C विथ अ स्टॅटिक कीवर्ड. सो C साठी एक सेपरेट मेमरी ब्लॉक असणार, कोणत्याही ऑब्जेक्ट मध्ये नाही. तुम्ही कितीही ऑब्जेक्ट क्रिएट करा पण C स्टॅटिक आहे ना, तो C साठी एक सेपरेट ब्लॉक असणार. आणि तो जो ब्लॉक आहे किंवा त्या ब्लॉक मधली जी व्हॅल्यू आहे ती शेअर करणार, ऍक्सेस होणार ऑल दी ऑब्जेक्ट्सला. म्हणजेच काय, A1 साठी AB हे त्याच्यासाठी युनिक आहेत, त्याच्यासाठी त्याचे सेपरेट आहेत. A2 साठी पण AB ची व्हॅल्यू सेपरेट आहे, बट C ची व्हॅल्यू A1 आणि A2 साठी काय असणार, सेम असणार. किंवा जे चेंज झालेली असेल ती सेम व्हॅल्यू दोघं पण काय करणार, ऍक्सेस करणार. ओके, सो दिस इज द यूज ऑफ द स्टॅटिक व्हेरिएबल. पण एक प्रोग्राम पण बघूयात आपण त्याचा, बट त्याचा नेमका एक रिअल टाइम एक्झाम्पल तुम्हाला सांगते. सपोज आता बघा ही व्हॅल्यू आहे ती कॉमन आहे आणि दोन्ही व्हेरिएबल्स काय करतात, शेअर करतात. आता बघा आपल्याकडे क्लास कॉलेज आहे फॉर एक्झाम्पल, किंवा कॉलेज नको स्टुडंट घेऊयात फॉर एक्झाम्पल सांगते. त्याच्यामध्ये एक रोल नंबर व्हेरिएबल आहे, सॉरी स्ट्रिंग आहे इथे ना, स्ट्रिंग क्लास एस कॅपिटल, नेम स्टुडंटचं नेम साठी एक व्हेरिएबल आणि स्ट्रिंग कॉलेज नेम साठी एक व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल हे 3च व्हेरिएबल आहेत. ओके, आता मी मेन मध्ये, आता मेन लिहिले असं कन्सिडर करा. त्याच्यामध्ये मी सपोज आता एक माझ्याकडे मला 60 स्टुडंटचं रेकॉर्ड काय करायचंय, इन्सर्ट करायचंय. ओके, सो मी काय करणार, ऍरे करणार. आता हे मी तुम्हाला शिकवलं ऍरे ऑफ ऑब्जेक्ट कसं करायचं. सो इथे मी 60 करणार. सो इथे काय होणार बघा, रिअल टाइम एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की जिथे युजफुल कसं असतं स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, आता मी कोणतंही स्टॅटिक नाही घेतलं, मी काय केलं, ऑब्जेक्ट्स क्रिएट केले. S0 पासून ते S2 अप टू S59. ओके, आता ऑल दी व्हेरिएबल्स काय आहेत, नॉन स्टॅटिक आहेत. सो सेपरेट असणार इच ब्लॉक साठी. ओके, सो बघा रोल नंबर, तर मी R नंबर लिहिते, नेम साठी N लिहिते आणि कॉलेज नेम साठी C लिहिते. तर हे प्रत्येकासाठी काय आहे, वेगवेगळं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की जावा मध्ये इंटिजरला 4 बाइट ऑफ मेमरी लागते. मग स्ट्रिंगला किती लागते, जेवढी तुम्ही व्हॅल्यू टाकणार. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात की नेम इन जनरल आपल्याला 10 कॅरेक्टरचा आहे. सो इथे 10 बाइट्स ऑफ मेमरी लागेल. सॉरी, तर जावा मध्ये कॅरेक्टर 2 बाइटचा असतो. सो एक कॅरेक्टर 2 बाइटचं, मग 10 कॅरेक्टरचं नेम असेल फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम, तर किती लागणार इथे 20 बाइट्स. आणि कॉलेजचं नेम सपोज GPP 3 लेटर्सच आहे, तर आपण काय म्हणणार ह्याला 6 बाइट्स फॉर एक्झाम्पल. ओके, सो एका ऑब्जेक्ट साठी किती मेमरी लागते, 4 + 20 24, 24 + 6 किती झाले, 30 झाले. ओके, असे बघा 30 बाइट्स या ऑब्जेक्ट साठी,
सपोज आपल्याला 60 स्टुडंटचं रेकॉर्ड करायचे 30 बाइट्स असे S of 3 S of 4 अप टू S of 59 30 बाइट्स ऑफ मेमरी म्हणजे किती झाली टोटल 60 ऑब्जेक्ट आहेत आणि 34 ना 24 प्लस 6 30 बाइट्स म्हणजे किती झाले टोटल 1800 बाइट्स ऑफ मेमरी लागणार. ओके आता बघा की ऑल दी स्टुडंट्स हे एका कॉलेजचेच आहेत. आता नेम आणि रोल नंबर तर डिफरंट असू शकतं. ओके सो दॅट आर द युनिक प्रॉपर्टीज ऑफ दॅट क्लास. ओके बट कॉलेज काय आहे सपोज तुम्हाला आता इथे एकाच क्लासमध्ये स्टुडंटच्या त्याच क्लासमध्ये कॉलेज नेम पण द्यायचं आहे आणि एकाच कॉलेजचे 60 स्टुडंटचे काय आहेत डिटेल्स आहेत. ओके आता ठीक आहे इन रेअर केस किंवा वर्स्ट केस मध्ये आपण म्हणू की ऑल दी 60 स्टुडंट सेपरेट कॉलेजचे आहेत तर मग तुम्हाला सेपरेट कॉलेज नेम देण्याचा पर्याय नाही. ओके बट आता कन्सिडर करा जनरली आपण एकाच ऑर्गनायझेशनचा किंवा एका कॉलेजचाच डेटा घेतो. ओके मग सपोज कन्सिडर करा की हा जो डेटा आहे हा एका कॉलेजचाच आहे. मग आता हे रोल नंबर आणि नेम तर युनिक आपण ठेवणारच आहे बिकॉज त्या दोघांनीच काय होणार आहे स्टुडंट युनिकली आयडेंटिफाय होणार आहे. ओके बट कॉलेज नेम तर सेम आहे ऑल 60 स्टुडंटचं. मग आपण काय करू शकतो की कॉलेज नेम जर सेम आहे तर हे सेपरेट असाइन करण्यापेक्षा आपण एक सेपरेट जर मेमरी ब्लॉक केला तर आपण काय करू शकतो ह्याला जर आपण स्टॅटिक लिहिलं तर हा जो ब्लॉक आहे हा काय होईल सेपरेट होईल कॉलेज नेम साठीचा टोटल 6 बाइटचा. ओके आणि हा जो ब्लॉक आहे ऑल दी ऑब्जेक्ट्स काय करतील 60 शेअर करतील तो इथली मेमरी काय होणार डिलीट होणार. सो आता बघा इच ऑब्जेक्टला किती मेमरी लागणार ही 4 आणि 20 म्हणजे 24 बाइट्स फक्त. ओके 60 ऑब्जेक्टला आणि ही 6 बाइटची सेपरेट म्हणजे टोटल सेम प्रोग्राम साठी आता किती मेमरी लागली बघा 60 ऑब्जेक्ट इंटू 24 बाइट्स. सो 6 इंटू 4 24 कॅरी आला 2 बघा एवढे बाइट्स आणि प्लस सी ची एकदाच फक्त 6 बाइट्स म्हणजे किती झाले 1446. सो एवढे आपल्याला आधी लागत होते आणि स्टॅटिकचा यूज केल्यामुळे आपल्याला एवढे बाइट्स ऑफ मेमरी लागली. म्हणजे काय होतं ह्यानी सेव्हिंग ऑफ मेमरी जे वेस्टेज ऑफ मेमरी आहे ते काय होतं तो जो ड्रॉबॅक आहे तो ओव्हरकम होतो. ओके प्रोग्रामचा आउटपुट सेम असणार आहे म्हणजे प्रत्येक स्टुडंटचा जेव्हा आपण रेकॉर्ड डिस्प्ले करणार तेव्हा नेम रोल नंबर कॉलेज नेम ते डिस्प्ले होणारच आहे. फक्त कॉलेज नेम जर सेम आहे ऑल स्टुडंटचं तर त्याला नॉन स्टॅटिक केलं तर सेपरेट ब्लॉक ऑफ मेमरी असणार इच ऑब्जेक्ट साठी. ओके बट त्याची व्हॅल्यू तर सेम आहे. मग आपण काय करू शकतो जे व्हेरिएबलची व्हॅल्यू कॉमन असेल ऑल ऑब्जेक्ट साठी त्या व्हेरिएबलला आपण स्टॅटिक डिक्लेअर करू शकतो. म्हणजेच काय इच ऑब्जेक्ट मध्ये जे त्याचं मेमरी अलोकेशन होईल ते अवॉइड होईल आणि एक सेपरेट मेमरी बाइट ऑफ मेमरी अलोकेशन होईल आणि तीच जे मेमरी आहे ते ऑल ऑब्जेक्ट्स काय करतील शेअर करतील. तो ह्यानी काय होतं जे वेस्टेज ऑफ मेमरी आहे हा जो ड्रॉबॅक आहे तो काय होतो ओव्हरकम होतो. ओके सो दिस इज द यूज ऑफ द स्टॅटिक व्हेरिएबल. ओके नाउ नेक्स्ट आता बघा स्टॅटिक फंक्शन. आता स्टॅटिक फंक्शनचा यूज काय आहे असं ऍज सच यूज नाहीये जस्ट म्हणजे स्टॅटिक फंक्शन असलंच पाहिजे प्रोग्राम मध्ये असं नेसेसरी नाहीये. बट स्टॅटिक व्हेरिएबल जर रिक्वायर्ड असेल जसं कंडिशन सांगितली तुम्हाला की इफ द व्हॅल्यू ऑफ द वन ऑफ द व्हेरिएबल इज सेम फॉर ऑल द ऑब्जेक्ट सो डिक्लेअर दॅट व्हेरिएबल ऍज अ स्टॅटिक. ओके सो दॅट इज अ कंपल्शन. ओके जर तुम्ही नाही केलं कंपल्शन इन द सेन्स की नाही केलं तरी प्रोग्राम होणार आहे फक्त तुमची मेमरी वेस्ट होणार आहे. सो ते अवॉइड करण्यासाठी यूज आहे स्टॅटिक व्हेरिएबलचा. ओके बट स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करण्यासाठी आपल्याला नॉर्मल फंक्शन पण चालतं जे आपण क्लासमध्ये लिहितो. ओके बट स्टॅटिक फंक्शनचा यूज काय आहे बघा टू ऍक्सेस व्हॅल्यूज ऑफ स्टॅटिक व्हेरिएबल्स ओनली. स्टॅटिक व्हेरिएबलच्या तुमच्या क्लासमध्ये एन नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहेत त्यातले काही स्टॅटिक आहेत काही नॉन स्टॅटिक आहेत. बट सपोज तुम्हाला एक असं फंक्शन पाहिजे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त स्टॅटिक व्हेरिएबलच्याच व्हॅल्यू ऍक्सेस करायच्या आहेत देन यू कॅन डिक्लेअर दॅट फंक्शन ऍज अ स्टॅटिक फंक्शन. ओके बट अजून एक पॉइंट लक्षात घ्या स्टॅटिक व्हेरिएबल्स बघा कॅन बी ऍक्सेस्ड बाय static function and
non-static function also. बघा, स्टॅटिक व्हेरिएबल जे आहेत ते स्टॅटिक फंक्शन मध्ये पण ऍक्सेस होतात and non-static function मध्ये सुद्धा. So it is not necessary to write the static function to access. जर तुमच्या प्रोग्राम मध्ये स्टॅटिक व्हेरिएबल आहे तर तुम्हाला स्टॅटिक फंक्शन लिहायचंच आहे, हे कंपल्सरी नाहीये. Why? Because स्टॅटिक व्हेरिएबल्स हे आपल्या नॉर्मल फंक्शन मध्ये, दॅट इज नॉन स्टॅटिक फंक्शन मध्ये पण ऍक्सेस होतं आणि स्टॅटिक फंक्शन मध्ये पण ऍक्सेस होतं. आलं का लक्षात? ठीक आहे. आता हे दोन पॉइंट समजण्यासाठी तुम्हाला आता एक सिंपल प्रोग्राम मीन्स जस्ट मी इन जनरल सांगणार आहे. सपोज हा ए नॉन स्टॅटिक आहे आणि हा बी स्टॅटिक आहे. ओके, आता मी दोन फंक्शन्स घेतले. सपोज हे आपलं नॉर्मल फंक्शन आहे डिस्प्ले. जस्ट आता इथे मी ऍक्सेस करते, तर मी व्हॅल्यू वगैरे काही दिलेलं नाही, जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. ए आणि बी ची व्हॅल्यू मी इथे ऍक्सेस केली. सो दिस इज राईट. व्हाय? बिकॉज हे तर नॉन स्टॅटिक फंक्शन. हे फंक्शन कोणतं आहे? नॉन स्टॅटिक. कोणतं फंक्शन आहे? नॉन स्टॅटिक. आणि नॉन स्टॅटिक फंक्शन मध्ये तर नॉर्मली आपले नॉन स्टॅटिक व्हेरिएबल तर ऍक्सेस होणारच आहे. आणि नॉन स्टॅटिक फंक्शन हे स्टॅटिक व्हेरिएबल पण ऍक्सेस करतं. काय लिहिलं होतं मी प्रीवियस स्लाइडला? स्टॅटिक व्हेरिएबल्स कॅन बी accessed by static function and non-static function also. Okay, काय सांगितलं? Static variables can be accessed by static variable function and non-static function. So हे this is a non-static function. म्हणजेच काय, ते फंक्शन मी स्टॅटिक कीवर्ड नी डिक्लेअर केलं नाही. सो ते नॉन-स्टॅटिक फंक्शन झालं. आणि नॉन-स्टॅटिक फंक्शन मध्ये आपण स्टॅटिक व्हेरिएबल ऍक्सेस करू शकतो. ओके, नाऊ आता बघा स्टॅटिक फंक्शन. आता ह्याच्या डिस्प्लेच्या आता अजून एक मी फंक्शन घेते विच इज डिक्लेअर विथ द स्टॅटिक कीवर्ड. सो स्टॅटिक व्हॉइड. आता सपोज मी इथं लिहिलं पुट फॉर एक्झाम्पल. आता इथे मी व्हॅल्यू पुट करते, अगेन डिस्प्ले करते किंवा एखादं व्हेरिएबल ऍक्सेस करते. हे व्हॅल्यू डिस्प्ले करते म्हणजेच ए ची व्हॅल्यू ऍक्सेस होऊन ती डिस्प्ले होणार आहे. सो व्हेरिएबल आपण ऍक्सेस करतोय. नाऊ दिस पुट फंक्शन इज विच टाइप ऑफ फंक्शन? इट इज अ स्टॅटिक फंक्शन. ओके, आणि मी काय लिहिलेलं प्रीवियस स्लाइडला? स्टॅटिक फंक्शन can access values of static variables only. Okay, so बघा, now this A is which type of variable? Non-static variable. So this statement is wrong. Why? Because static function can access only static variable. So A हा आपला स्टॅटिक व्हेरिएबल नाही. सो इथे रॉंग येणार. आणि B हा स्टॅटिक व्हेरिएबल आहे. सो दिस इज राईट. ओके, बट नॉन स्टॅटिक फंक्शन मध्ये तुम्ही नॉन स्टॅटिक व्हेरिएबल तर ऍक्सेस करू शकता अँड स्टॅटिक पण ऍक्सेस करू शकता. बट स्टॅटिक फंक्शन मध्ये यू कॅन ऍक्सेस ओनली द स्टॅटिक व्हेरिएबल, नॉट द नॉन स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द static function and non-static function. Then next a main important point, how to call static function. स्टॅटिक फंक्शन कसं कॉल करायचं? ऑब्विसली आपण फंक्शन ऑब्जेक्टनी कॉल करतो, नॉर्मल फंक्शन. बट स्टॅटिक फंक्शन कॅन बी कॉल using directly class name. फॉर एक्झाम्पल आता जो क्लास आपण लिहिलेला ए क्लास, त्याच्यामध्ये कोणतं स्टॅटिक फंक्शन मी लिहिलेलं? पुट फंक्शन. तर मी ए क्लासचं कोणतं स्टॅटिक फंक्शन राईट डाऊन केलं? तर मी पुट फंक्शन. तर मी मेन मध्ये जर माझं A1 हे ऑब्जेक्ट आहे तर ऑब्जेक्टने ना ऍक्सेस करणार. ए क्लासचं स्टॅटिक फंक्शन पुट आहे. सो डायरेक्टली ए डॉट पुट असं ऍक्सेस करणार. काय करणार? ए डॉट पुट डायरेक्टली युजिंग द क्लास नेम. आणि डिस्प्ले फंक्शन आपलं स्टॅटिक होतं का? नाही, नॉर्मल फंक्शन होतं. सो ते ऍक्सेस करण्यासाठी वी नीड अ ऑब्जेक्ट. आता हे तुम्हाला माहिती.
बट स्टॅटिक फंक्शन डायरेक्टली युजिंग क्लास नेम. आता आपण बघा एक स्टॅटिक फंक्शन बघितलं होतं पार्सिंट. तर पार्सिंट फंक्शन हे इंटिजर क्लासचं स्टॅटिक फंक्शन आहे. सो आपण ते कसं ऍक्सेस केलं, इंटिजर डॉट पार्सइंट. सो पार्सइंट हे स्टॅटिक फंक्शन आहे इंटिजर क्लासचं. सो डायरेक्टली आपण युजिंग क्लास नेम ते काय केलं, ऍक्सेस केलेलं आहे. ओके, सो हे झालं तुमचं हाऊ टू कॉल द स्टॅटिक फंक्शन. सो स्टॅटिक फंक्शन मेन तर इट कॅन बी डिक्लेअर विथ अ स्टॅटिक कीवर्ड. देन स्टॅटिक फंक्शन कॅन ओनली ऍक्सेस द व्हॅल्यूज ऑफ द स्टॅटिक व्हेरिएबल्स ओनली. And in main we can call the static function directly using the class name. No need to write down the object. Okay, लक्षात. हे झालं तुमचं all about the static members. Static members कोणते कोणते, static variables also and static function also. Okay, now next आहे inheritance. So inheritance means what? One class can access or acquire, can access or you can say inherits the properties. Properties means what? Variables and the functions declared in a class. So one class can inherit the properties of another class. So this is a inheritance. Okay, so using inheritance we can reduce the redundancy. Redundancy means what? Duplicate code even in your program. Duplicate code in your program. Okay, so inheritance. One class can access the properties of the another class. So we can reduce the redundancy in using the inheritance. Redundancy means what? Duplicate code. आता फॉर एक्झाम्पल, आता आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सपोज क्लास स्टुडंट एक आहे आपल्याकडे, एक क्लास टीचर आहे आणि एकाच कॉलेजचा आपण डेटा करतोय. सो स्टुडंट साठी त्याचा रोल नंबर असेल, एस नेम लिहिते स्टुडंट साठी. ओके, त्याच्यानंतर तो स्टुडंट कॉलेज नेम डेटामध्ये येतच ना, त्या कॉलेजचा ऍड्रेस. ओके, सेम टीचर, टीचर आयडी, टीचर नेम, कॉलेज नेम अँड कॉलेज ऍड्रेस. ओके, आता माझ्याकडे दोन सेपरेट क्लास आहेत. एकाच कॉलेजचा मला डेटा करायचा आहे आणि दोन सेपरेट क्लास आहे, स्टुडंट आणि टीचर. तो स्टुडंट आणि टीचरच्या इन्फॉर्मेशन मध्ये मला ह्या सगळ्या व्हॅल्यूज पाहिजेत. रोल नंबर, नेम, सी नेम अँड सी ऍड्रेस. ओके, सो रोल नंबर आणि स्टुडंटचं नेम, दीज आर द युनिक प्रॉपर्टीज ऑफ द स्टुडंट. टीचर आयडी आणि टीचर नेम, दिस इज ऑल्सो द युनिक प्रॉपर्टी ऑफ द टीचर. बट हे जे दोन कॉमन व्हॅल्यूज आहेत हे दोन्हीकडे आहेत. मग आपल्याला हे दोन्हीकडे डिक्लेअर करावे लागतील. मग तुम्हाला माहिती की क्लासमध्ये आपण दोन फंक्शन कंपल्सरी घेतो, एक व्हॅल्यू घेण्यासाठी, एक डिस्प्ले करण्यासाठी. सो आपल्याला जेव्हा आपण स्टुडंट क्लासचं गेट इन्फो फंक्शन लिहू फॉर एक्झाम्पल, त्याच्यामध्ये आपण ह्या दोन व्हॅल्यू तर घेणारच, परत ह्या दोन व्हॅल्यू पण स्कॅन करणार. इथे पण आपण ह्या दोन व्हॅल्यू पण काय करणार, स्कॅन करणार. सो आपण एक तर डिक्लेरेशन पण डबल करतोय आणि प्लस आपण व्हेरिएबल टीचर मध्ये पण घेतोय व्हॅल्यू आणि इकडे पण घेतोय. सो आपला डुप्लिकेट कोड होतोय. सो आपण काय करू शकतो, ज्या युनिक प्रॉपर्टीज आहेत ते त्या सेपरेट क्लासमध्येच ठेवायच्या, बट जे कॉमन प्रॉपर्टीज आहेत बिटवीन द क्लासेस, सो त्याचा मिळून एक सेपरेट क्लास करायचा. एक इन जनरल सांगतेय. सो इथे आलं, एक सी नेम दिलं आणि इथे सी ऍड्रेस दिलं. सो इथे हे काढून टाकणार आपण. आणि मग कॉलेज आणि स्टुडंट, कॉलेज पासून आपण स्टुडंट आणि टीचर हे दोन क्लास काय करणार, क्रिएट करणार. सो आपण पहिल्यांदा एक कॉलेज क्लास घेणार, त्याच्यामध्ये आपण सी नेम आणि सी ऍड्रेस टाकणार आणि या कॉलेज क्लास पासून आपण स्टुडंट आणि टीचर क्लास डिराईव्ह करणार. सो स्टुडंट अँड टीचर क्लास आर डिराईव्ह फ्रॉम द कॉलेज. सो आता जे सी नेम आणि सी ऍड्रेस आहे हे जे प्रॉपर्टीज आहेत कॉलेज क्लासच्या, ते स्टुडंट आणि टीचर काय करू शकतात, ऍक्सेस करू शकतात. सो आपल्याला सपोज आता इथे अदर स्टाफ म्हणून पण आहे कॉलेजचं. सो त्या स्टाफचा पण आयडी असेल, त्या स्टाफचं पण नेम असेल, परत तो कॉलेज नेम. सो आपण काय करू शकतो, कॉलेज पासून स्टाफ पण क्रिएट करू शकतो. सो जो डेटा आपण इथे 3 टाइम्स लिहिणार होतो तो फक्त एकदाच लिहायचा. सो यांनी काय होतं, तुमचा जो डुप्लिकेट कोड आहे तो काय होतो, अवॉइड होतो. ओके, सो हे झालं तुमचं इन जनरल आयडिया अबाउट द इनहेरिटन्स. त्याच्यानंतर बेस्ट एक्झाम्पल ऑफ इनहेरिटन्स इज सपोज फादर, मदर आणि त्यांच्यापासून जो त्यांचा
चाइल्ड असेल तो. ओके, सो ह्याच्यामध्ये बघा चाइल्डच्या काही युनिक प्रॉपर्टीज असतात, फादरच्या त्याच्या काही युनिक असतील, मदरच्या युनिक असतील, बट फादर आणि मदर पासून वी हॅव क्रिएटेड द चाइल्ड. ओके, सो चाइल्ड मध्ये फादर आणि मदरच्या काही कॉमन प्रॉपर्टीज पण असतात, इनहेरिट झालेले प्रॉपर्टीज असतात आणि प्लस चाइल्डच्या काही युनिक असतात. सो त्याच वेळी हे झालं वन ऑफ द टाइप ऑफ द इनहेरिटन्स. ओके, सो आपण मगाशी काय केलं की कॉलेज पासून मोर दॅन वन क्लासेस क्रिएट केले आणि इथं दोघांपासून एक क्लास क्रिएट केला. ओके, सो हे झालं तुमचं इनहेरिटन्स. म्हणजेच काय की सपोज तुम्हाला काही कॉमन प्रॉपर्टीज आहेत ते एन नंबर ऑफ क्लासेसला रिक्वायर्ड आहेत, तर आपण सेपरेट क्लासमध्ये लिहिण्यापेक्षा आपण त्या प्रॉपर्टीचा एक सेपरेट क्लास करायचा आणि त्या क्लास पासून नंबर ऑफ क्लासेस काय करायचे डिराईव्ह करायचे, जेणेकरून काय होणार की त्याच्या एन नंबर ऑफ क्लासेस आहे दॅट कॅन ऍक्सेस ऑर इनहेरिट द प्रॉपर्टीज ऑफ देअर पॅरेंट क्लास. ओके, आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज द ब्रीफ आयडिया अबाउट द इनहेरिटन्स. नाउ द टाइप्स ऑफ द इनहेरिटन्स. सो टाइप्स ऑफ द इनहेरिटन्स, पहिला बघा सिंगल इनहेरिटन्स, त्याच्यानंतर मल्टी लेवल, त्याच्यानंतर हिरार्चिकल, ओके, त्याच्यानंतर मल्टिपल अँड द लास्ट, म्हणजे हे 4 बेसिक टाइप असतात आणि लास्ट आहे हायब्रिड. ओके, आता बघा मी मल्टिपल ऍक्च्युअली आपला सेकंड टाइप असतो, पण मी तो 4th का लिहिलाय ते सांगते. सो आता आपण इंटरफेस शिकलेलो नाही, आपण आता जस्ट काय शिकलेलो क्लासेस. आपण 1 बाय 1 वेनी जाणार. आता आपण जस्ट काय शिकलेलो आहे क्लासेस. सो युजिंग ओनली क्लासेसचा यूज करून आपण सिंगल, मल्टी लेवल अँड हिरार्चिकल इनहेरिटन्स करू शकतो जावा मध्ये. ओके, त्याच्यानंतर जे मल्टिपल आणि हायब्रिड इनहेरिटन्स आहे, फॉर दॅट वी रिक्वायर्ड कॉम्बिनेशन ऑफ क्लासेस अँड इंटरफेस. सो इंटरफेस काय आहे, तो कसा क्रिएट करायचा, किंवा जावा मध्ये आपण मल्टिपल इनहेरिटन्स आपण जावा मध्ये करू शकत नाही ओनली युजिंग क्लासेस, म्हणून आपण हायब्रिड पण नाही करू शकत. तुम्हाला माहिती आहे हायब्रिड म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ दिस इन बेसिक इनहेरिटन्स. ओके, आता बघा की जावा मध्ये ओनली क्लासेसनी हे 3 इनहेरिटन्स आपण करू शकतो. सो पहिले हे 3 आपण बघणार, त्याच्यानंतर मल्टिपल इनहेरिटन्स आपण का नाही ओनली युजिंग क्लासेस करू शकत हे मी तुम्हाला सांगणार. मीन्स जे आपली C++ मध्ये आपण जी एम्बिग्युइटी बघितली होती मल्टिपल इनहेरिटन्सची, तर ती पण जावा मध्ये येते. पण मल्टिपल इनहेरिटन्स आपण सी मध्ये क्लासेसनी करू शकतो, इथं का नाही करू शकत, तिकडे का करू शकतो CPP मध्ये आणि जावा मध्ये का नाही करू शकत, पहिले ते सांगणार. मग तुम्हाला कळेल की इंटरफेसचा यूज काय आहे, आणि मग आपण इंटरफेस शिकणार आणि इंटरफेस झाल्यानंतर मग आपण मल्टिपल आणि हायब्रिड घेणार. ओके, सो जस्ट आता आज आपण हे 4 म्हणजे टाइप काय ते सांगून देते, फक्त आपण सुरुवात करणार आहे ह्या 3 ठीक आहे. सो सिंगल इनहेरिटन्स मध्ये बघा, आता जसं CPP मध्ये जो जुना ओल्ड क्लास असतो त्याला बेस क्लास म्हणतात, ज्याच्यापासून आपण न्यू क्लास डिराईव्ह करतो त्याला आपण काय म्हणतो, डिराईव्ह क्लास म्हणतो. पण इथे बघा जो बेस क्लास आहे त्याला म्हणतात सुपर क्लास. सो सिंगल मध्ये सुपर क्लास म्हणजेच काय, बेस क्लास. आता तुम्हाला फक्त लक्षात ठेवण्यासाठी मी इथे लिहिते, बट जावा मध्ये सुपर हा वर्ड यूज करायचा. सो सपोज ओनली 1 सिंगल मध्ये ओनली 1 सुपर क्लास असतो म्हणजेच बेस क्लास, आणि ओनली 1 डिराईव्ह क्लास, पण जावा मध्ये वर्ड आहे सब क्लास. ओनली 1 सुपर क्लास आणि ओनली 1 सब क्लास. सब क्लास म्हणजेच काय, डिराईव्ह क्लास. आता तुम्ही एरो असा पण लिहू शकता की A पासून B डिराईव्ह केला, किंवा दोन्ही सांगते तुम्हाला, परत तुमचं कन्फ्युजन होतं की A आणि हे दोन्ही पण राईट आहे. कसं, ह्या एरोचं मिनिंग आपण असं म्हणू शकतो की A पासून आपण B काय केलाय, क्रिएट केलाय, आणि इथे काय म्हणू शकतो आपण की A पासून B क्रिएट केलाय आणि B काय करतो, A च्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करतोय. सो मी स्वतः प्रिफर हे करते. ओके, जर तुम्हाला कॉलेजमध्ये असा एरो दिला असेल तर तुम्ही असं यूज करा. ओके, सो फक्त सुपर क्लास म्हणजे बेस क्लास आहे बघा, आणि सब क्लास म्हणजे डिराईव्ह क्लास. आणि सिंगल इनहेरिटन्स मध्ये ओनली 1 सब क्लास आणि ओनली 1 सुपर क्लास.
वन सुपर क्लास आणि वन सब क्लास. म्हणजेच काय की एकच बेस क्लास आणि एकच डिराइव्ह क्लास. सो दिस इज अ सिंगल इनहेरिटन्स अँड सिंगल इनहेरिटन्स इज पॉसिबल युजिंग क्लासेस ओनली. ओके. नाउ द नेक्स्ट टाइप आहे मल्टी लेवल. सो मल्टी लेवल मध्ये ओनली वन प्युअर सुपर क्लास. का लिहिते ते सांगते मी. ओनली वन प्युअर सुपर क्लास, ओनली वन subclass which acts as a superclass and only one pure subclass. ओके. आता इथं मी प्युअर लिहिलं नाही बिकॉज एकच सुपर आणि एकच सब आहे. आता मल्टी लेवल बघा. ए पासून तुम्ही बी केला आणि बी पासून सी केला. So this is only one super class with pure super class. Pure super class म्हणजे काय की हा क्लास कोणत्याही क्लास पासून क्रिएट केलेला नाही. हा दिस इज अ फर्स्ट लेवल क्लास. ओके. नाउ दिस इज अ सब क्लास बट इट ऍक्ट्स ऍज अ सुपर क्लास. बघा ओनली वन सब क्लास असा जो की करतो ऍक्ट ऍज अ सुपर क्लास. सो हा ऍक्ट ऍज अ सुपर करणार कोणाला सी ला बिकॉज आपण ए पासून बी डिराइव्ह केलाय. सो ए सुपर बी सब आणि बी पासून सी केलाय. So B जरी सब असला for A but this is a super for C. So this is a subclass which acts as a superclass and C is a pure subclass. Why pure? Because C पासून आपण कोणताही क्लास क्रिएट करणार नाही. So this is a multi-level inheritor. So A पासून B क्रिएट केलाय. So B will access the properties of A. Okay. A कोणाच्याही प्रॉपर्टी ऍक्सेस करणार नाही. B पासून C केलेला आहे. So C will access the properties of the B आणि बी तर ए च्या प्रॉपर्टी ऍक्सेस करतोच आहे. ओके. सो अल्टिमेटली सी विल ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ बी ऑल्सो अँड द ए ऑल्सो. आलं का लक्षात? ठीक आहे. सो दिस इज अ मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके. नाउ नेक्स्ट आहे हिरार्चिकल इनहेरिटन्स और हायरार्चिकल. हायरार्चिकल. सो याच्यामध्ये ओनली वन सुपर क्लास. आता याला प्युअर वगैरे लिहित नाही बिकॉज एकच सुपर क्लास आहे. अँड मल्टिपल म्हणण्यापेक्षा मोर दॅन वन सब क्लास. मोर दॅन वन सब क्लास. एकापेक्षा जास्त सब क्लास. ओके. मीन्स ए पासून मी डिराइव्ह केले मोर दॅन वन. तुम्हाला जास्तीत जास्त 2 असतात सब क्लासेस, जास्त नाही त्याच्यापेक्षा. बी सी डी. ए पासून मी बी सी डी जसं मगाशी कॉलेज पासून स्टुडंट टीचर स्टाफ केअर त्या टाइप ऑफ एक्झाम्पल. सो बी सी डी चं रिलेशन नाहीये बट बी विल ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ ए, सी विल ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ ए अँड डी विल ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ ए. सो हियर ओनली वन सुपर क्लास अँड द मल्टिपल सब क्लासेस. ओके. लक्षात? ठीक आहे. सो हे जे 3 मेन आहेत सिंगल, मल्टी लेवल आणि हिरार्चिकल हे आपण युजिंग ओनली क्लासेस करू शकतो. इंटरफेस पण करू शकतो बट कंपल्सरी नाहीये की आपल्याला इंटरफेस यूजच करावा लागतो हे 3 इनहेरिटन्स करण्यासाठी बिकॉज युजिंग क्लासेस आपण करू शकतो. फक्त जो मल्टिपल इनहेरिटन्स आहे तर ते आपण ओनली युजिंग क्लासेस करू शकत नाही. बट आता बघा मल्टिपल इनहेरिटन्स काय असतं. मोर दॅन वन सब क्लास सुपर क्लास, मोर दॅन वन सुपर क्लासेस and only one subclass. Okay. So जसं मगाशी फादर, मदर आणि चाइल्ड बघितलं. सो ए बी मोर दॅन वन सुपर क्लास आणि त्या दोघांपासून आपण एक क्रिएट केला सी क्लास. ओके. नाउ सी विल ऍक्सेस द प्रॉपर्टीज ऑफ ए अँड बी. सो मल्टिपल सुपर क्लासेस अँड ओनली वन सब क्लास. ओके. नाउ हायब्रिड. हायब्रिड म्हणजे काय? कॉम्बिनेशन ऑफ ऑल ऑफ दिस. सो त्याचा फक्त एक डायग्राम ड्रॉ करते मी. बघा नुसतंच ए बी कन्सिडर केलं तर हा झाला सिंगल. ए बी सी कन्सिडर केलं तर मल्टी लेवल. त्याच्यानंतर बी डी पासून सी क्रिएट केला तर काय झाला हा मल्टिपल. आणि सी पासून सपोज मी ई आणि एफ क्रिएट केले तर हा काय झाला हिरार्चिकल. म्हणजेच एकाच ह्याच्यामध्ये आपण मोर दॅन वन जे बेसिक टाइप्स आहे सिंगल, मल्टी लेवल, हिरार्चिकल आणि मल्टिपल ते ऍड केलेले आहे. सो दिस इज ए एक्झाम्पल ऑफ द
हायब्रिड इनहेरिटन्स. सो मल्टिपल जर तुमच्या हायब्रिड मध्ये असेल तर तुम्ही युजिंग क्लासेस मल्टिपल करू नाही शकत, हायब्रिड पण करू शकत नाही. ओके, लक्षात ठीक आहे. सो आता मेन मी सांगते की मल्टिपल इनहेरिटन्स जावा मध्ये युजिंग ओनली क्लासेस आपल्याला इंटरफेसची काय गरज आहे ते पहिल्यांदा सांगते की का तसं होतं. आता बघा, त्याच्या आधी आपण C++ मधला जो मल्टिपल इनहेरिटन्स आहे, जर तुम्हाला आठवत असेल तर बघा, किंवा तुमच्याकडे लेक्चर्स असतील माझे तर प्रिव्हियसली, तर ते बघा रिवाइज करण्यासाठी जस्ट. पण मी ते एक्सटेंड करते की C++ मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये आपण एक अँबिग्युटी बघितली होती. ओके, आता ती अँबिग्युटी काय होती बघा, की सपोज मल्टिपल इनहेरिटन्स मोर दॅन वन बेस क्लास आणि त्याच्यापासून डिराईव्ह केलं. ओके, नाऊ ती अँबिग्युटी काय होती की ए मध्ये सपोज डिस्प्ले फंक्शन आहे, ओके, बी मध्ये पण डिस्प्ले फंक्शन आहे. वी कॅन राईट बिकॉज दिस टू क्लासेस आर सेपरेट, त्यांचं एकमेकांशी रिलेशन नाही. आणि सी मध्ये पण डिस्प्ले फंक्शन आहे जो की आपण डिराईव्ह केलाय फ्रॉम ए अँड बी. ओके, नाऊ बघा, ऑब्विसली तुम्ही लास्ट लेवल क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करता सीचं. सो मी सी चा ऑब्जेक्ट क्रिएट केलं C1. ओके, सो C1 नी जर आता मी डिस्प्ले फंक्शन कॉल केलं, सो दिस इज नॉट द अँबिग्युटी बिकॉज आता कंपायलर काय करणार की सी मध्ये पण डिस्प्ले फंक्शन आहेच आहे ना, इनहेरिट झालेलं नाही. मी काय म्हणतेय की ए मध्ये आपण डिस्प्ले फंक्शन लिहिलेलं आहे, बी मध्ये पण लिहिलं आहे, सी मध्ये पण मी राईट डाऊन केलेलं आहे डिस्प्ले फंक्शन. ओके, सो जेव्हा मी सी, आणि ऑब्विसली मी सी क्लासचाच ऑब्जेक्ट क्रिएट करणार बिकॉज दॅट इज अ लास्ट लेवल क्लास आहे. ओके, चाइल्ड क्लास आहे. सो C1 नी जेव्हा मी डिस्प्ले फंक्शन कॉल करेल, सो ऑटोमॅटिकली तो कोणतं कॉल करणार, त्याच्याच क्लासचं कॉल करणार कंपाइलर. सो दिस इज नॉट द अँबिग्युटी. अँबिग्युटी कधी येते मल्टिपल इनहेरिटन्स मध्ये बघा, जेव्हा चाइल्ड क्लास मध्ये सेम फंक्शन नसेल जे की ए आणि बी मध्ये. आता बघा, ए मध्ये डिस्प्ले फंक्शन आहे, बी मध्ये पण आहे, सी आपण ए आणि बी पासून केलेला आहे. नाउ सी कडे दोन डिस्प्ले फंक्शन इनहेरिट झाले, one from the class A and another from the class B. मगाशी पण होते हे, बट आपण मगाशी काय सांगितलेलं की डिस्प्ले फंक्शन आपण सी मध्ये पण लिहिलेलं आहे. सो सीचं जेव्हा मी ऑब्जेक्ट क्रिएट करेल आणि जेव्हा डिस्प्ले फंक्शन कॉल करेल तेव्हा कंपायलर ऑटोमॅटिकली सी क्लासच कॉल करणार. सो दिस इज नॉट अँबिग्युटी. अँबिग्युटी मीन्स व्हॉट, कंपायलरला कन्फ्युजन होणार की कोणतं फंक्शन नेमकं कॉल करायचं. सो दिस अँबिग्युटी ऑकर्स व्हेन चाइल्ड क्लास मध्ये ते फंक्शन नाही, फक्त ए आणि बेस क्लास मध्ये आहेत किंवा सुपर क्लास मध्ये आहे. ओके, नाउ बघा, सी कडे नाउ दोन फंक्शन्स आहेत, एक ए पासून आलेलं आणि एक बी पासून आलेलं. ओके, नाउ मी जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट करेल सी क्लासचा आणि डिस्प्ले फंक्शन कॉल करेल, नाउ द ambiguity arise to the compiler which function to call, which display function to call from the class A or the class B, because now C मध्ये त्याचे सेपरेट डिस्प्ले फंक्शन नाहीये, डिस्प्ले फंक्शन आहेत बट ते A आणि B पासून इनहेरिट झालेले. ओके, so now compiler get confused which function to call. So this is the ambiguity in multiple inheritance and this occurs in C++ also. So ही अवॉइड करण्यासाठी आपण काय करायचो की असा कॉल देण्यापेक्षा आपण काय करायचो, ऑब्जेक्ट देन कोणत्या क्लासचं तुम्हाला डिस्प्ले फंक्शन कॉल करायचं आहे तो क्लास नेम, देन स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर आणि देन फंक्शन नेम. सो दिस इज द ambiguity रिझोल्यूशन इन C++. ओके, जेव्हा हा सिनॅरिओ येतो इच टाइम येईलच असं नाही, ए मध्येच वेगळेच फंक्शन असतील, बी मध्ये वेगळेच असतील, मग ambiguity येणारच नाही. बट in some cases it is possible to have that there is a same function in base classes. Okay, so at that time ambiguity arise. So that ambiguity solve करण्यासाठी C++ has one of the way, that is using the scope resolution operator with the help of the class name. So इथे display function call होणार A class आणि इथे display function call होणार B class. So this is the ambiguity resolution in C++. Okay, same thing happen in Java also. Java मध्ये पण multiple inherit same आहे, more than one base class and only one derived class. Okay, so same case Java मध्ये पण येणार आहे. Okay, but Java मध्ये असा कोणताही वे नाही की तुम्ही ही जी ambiguity arise झालेली आहे ती अवॉइड करू शकता. Okay, so using classes सो आपण तिथे इंटरफेस ही कन्सेप्ट टाकलेली आहे. सो आपण जेव्हा हे पहिले तीन टाइप बघू, मग आपण व्हॉट इज इंटरफेस, तेव्हा तुम्हाला कळेल की ही ambiguity कशी डिझॉल्व होते. ओके, सो
C++ मध्ये हा वे आहे टू रिझॉल्व द ambiguity, but there is no way in Java classes to resolve this ambiguity. So using only classes we cannot create a multiple inheritance. So for that we need a class and the interface. Okay, using classes आपण जावा मध्ये मल्टिपल इनहेरिटन्स करू शकत नाही. Why? Because this ambiguity cannot be resolved using the classes. Okay, लक्षात इथपर्यंत. Now let's see आता सिंगल इनहेरिटन्सचा प्रोग्राम बघू, त्याच्यानंतर मल्टी लेवल आणि हिरार्चिकलचा, आणि मग नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण पुढचे प्रोग्राम बघू, म्हणजे मल्टिपलच्या आधी आपण व्हॉट इज इंटरफेस कसा क्रिएट करायचा काय वगैरे, आणि मग मल्टिपल आणि हायब्रिड. ओके, सो बघा आता आपल्याला आता कोणताही इनहेरिटन्स करू द्या, कोणत्या पण टाईपचा, आपल्याला एक सब क्लास. आता सुपर क्लास म्हणजे काय? बेस क्लास. सो बेस क्लासचा सिंटॅक्स सेम आहे जो आपण नॉर्मल क्लास लिहितो. ओके, फक्त आता इथे आले सब क्लास, न्यू क्लास, डिराइव्ह क्लासचा सिंटॅक्स काय आहे? ओके, सो सिंटॅक्स फॉर क्रिएटिंग subclass, that is new class, that is derived class. Okay, so बघा class keyword, then subclass name, then extends keyword. कोणता keyword? Extends keyword, EXTENDS, and then superclass name. ओके, आणि हियर मग सब क्लासचे जे व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स असतील ते. ओके, सो इथे एक्सटेंड जसं C++ मध्ये कोलन असायचं, मग पब्लिक, मग बेस क्लास नेम, मग पब्लिक असं कॉमा देऊन आपण सेपरेट करायचो, तसंच इथे पण आपण एक्सटेंड सुपर क्लास असं कॉमा देऊन आपण सेपरेट करू शकतो. सुपर क्लास नेम 1, सुपर क्लास नेम 2, पण जावा मध्ये मल्टिपल सब क्लासेस चालतच नाही. ओके, सो मल्टिपल सब क्लासेस सुपर क्लास चालत नाही ना, म्हणजे मल्टिपल इनहेरिटन्स नाही ना हो डायरेक्टली क्लासेसने. ठीक आहे, सो आपण सब क्लास क्रिएट करण्याचा सिंटॅक्स काय आहे? क्लास कीवर्ड, देन सब क्लास नेम, एक्सटेंड्स, आणि मग सुपर क्लास नेम. ओके, सो हे झालं तुमचं हाऊ टू क्रिएट अ सब क्लास. सो आता आपण बघूयात किती होते आपलं 1 आवरच्या लेक्चर्स मध्ये. सो आता आपण पहिले सिंगल इनहेरिटन्स करू, त्याच्यानंतर लगेच तुम्हाला इव्हनिंगला मीन्स अप टू 10 पर्यंत मी तुम्हाला एक दुसरं लेक्चर पण देऊन टाकेल. ओके, अप टू 10 किंवा मग संडेला अर्ली मॉर्निंगला. ठीक आहे, नाऊ सिंपल वेनी बघणार आहे बघा आपण. सपोज क्लास स्टुडंट, त्याच्यानंतर कन्स्ट्रक्टर लगेच यूज करायचा नाहीये प्रोग्राम मध्ये, बिकॉज कन्स्ट्रक्टर जेव्हा इनहेरिटन्स मध्ये यूज करता तेव्हा त्याचा परत आपल्याला सेपरेट वे आहे. सो लगेच कन्स्ट्रक्टर पण यूज करायचा नाहीये. फक्त सुपर क्लास मध्ये आपण रोल नंबर आणि नेम करू. आपण काय करणार आहे? स्टुडंट क्लास, आणि स्टुडंट क्लास पासून आपण मार्क्स क्लास क्रिएट करणार आहे. ओके, नाव बघा आता हे झालं. त्याच्यानंतर एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी सपोज गेट इन्फो फंक्शन. सो आय थिंक आपलं सिंगल इनहेरिटन्सच होईल आज विथ प्रोग्राम. ठीक आहे, तुम्हाला मी होमवर्कला देते गेट इन्फो. सो आता इथे आपण स्कॅनरनी यूज करा किंवा डायरेक्टली व्हॅल्यू टाकल्या तरी चालतील. बघा इथे हा दुसऱ्या वेळी केलं, तुम्ही स्कॅनरनी व्हॅल्यू घेतल्या तरी काहीच हरकत नाही. सो दोन्ही पण नेम सेम आहे. सो तुम्हाला हे शिकवले मी धिस काय यूज करायचं वगैरे. एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी आणि एक फंक्शन व्हॅल्यू डिस्प्ले करण्यासाठी, आणि ह्याच्यामध्ये मी रोल नंबर आणि नेम दोन्ही पण काय करणार? डिस्प्ले करणार. सो दिस इज माय सुपर क्लास. क्लास कंप्लीट. ओके, नाउ द सब क्लास. स्टुडंट पासून आय वॉन्ट टू क्रिएट अ मार्क्स क्लास. सो आता आपण कोणता प्रोग्राम करतोय? सिंगल इनहेरिटन्सचा, बिकॉज ह्याच्यामध्ये ओनली 1 सुपर क्लास आहे आणि ओनली 1 सब क्लास आहे. नाउ क्लास मार्क्स. ओके, एक्सटेंड्स कीवर्ड, म्हणजे मार्क्स क्लास आपण क्रिएट करतोय कशापासून? स्टुडंट पासून. आता मग मार्क्स क्लासचे काही असतील ते. सो आपण 3 सब्जेक्टचे मार्क्स घेऊ, M1, M2, M3. सो तिघांच्या व्हॅल्यू घेण्यासाठी एक फंक्शन,
सो गेट मार्क्स एक फंक्शन घेतलं. तुम्ही स्कॅनरनी घेतलं तरी चालेल. आता इच टाइम मी तुम्हाला सांगते तेच गोष्टी. ओके, M1 तिन्ही पण व्हॅल्यू डिस्प्ले करा. ओके, हा झाला आपला सब क्लास. ओके, आता सेमीकोलन नाही सॉरी, आता मेन लिहायचं. आता बघा, एक तर स्टुडंट क्लास हा एकच सुपर क्लास आहे. ओके, सो स्टुडंट क्लासचे मेंबर्स काय झाले, रोल नंबर, नेम, गेट इन्फो, पुट इन्फो. त्याच्यानंतर ऑल हे बाय डिफॉल्ट काय असतात, पब्लिक असतात. त्याच्यानंतर मार्क्स क्लास आपण क्रिएट केला स्टुडंट पासून. सो स्टुडंटचे ज्या प्रॉपर्टीज आहेत जे जनरली आपण फंक्शनच ऍक्सेस करतो. ओके, सो स्टुडंट पासूनचे ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इनहेरिट झाल्या मार्क्स मध्ये. सो मार्क्सचे काय काय हे त्याचे युनिक प्रॉपर्टीज आल्यात. M1, M2, M3, गेट मार्क्स, पुट मार्क्स प्लस गेट इन्फो अँड पुट इन्फो. रोल नंबर आणि नेम पण आपण करू शकतो बिकॉज हे पब्लिकच आहे. ओके, तुम्हाला प्रायव्हेट वगैरे असं काही नाहीये जावामध्ये. ठीक आहे, सो अजून मार्क्सचे कोणते फंक्शन्स आले, गेट इन्फो पण आणि पुट इन्फो पण. व्हाय, बिकॉज मार्क्स क्लास इज क्रिएटेड युजिंग द स्टुडंट क्लास. ओके, त्याच्यानंतर आपण ऑब्जेक्ट जे आहे ते कोणत्या क्लासचं करतो, लास्ट लेवलच्या क्लासचं. सो अजून एक क्लास घ्यायचा म्हणजे जो की इनहेरिटन्स मध्ये नाही येणार. सेपरेट क्लास जे आपण मेन साठी करतो. मेन लिहिण्यासाठी एक क्लास लागतो ना आपल्याला. सो मेन साठी एक क्लास घ्यायचा आणि त्याच्यामध्ये कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा, ऑब्विसली मार्क्स क्लासचा. आणि मार्क्स क्लासच्या ऑब्जेक्टने आपण स्टुडंट क्लासचे पण फंक्शन काय करू शकतो, आता ऍक्सेस करू शकतो. बिकॉज आपण काय केलेलं आहे, मार्क्स क्लास हा स्टुडंट क्लासने काय केलेला, ऍक्सेस केलेला आहे. आता हे तुम्हाला रन करून दाखवते. आता आपले इम्पोर्ट काही करायची गरज नाही. पहिल्यांदा सुपर क्लास आपण एक सिंगल इनहेरिटन्स करतोय. त्याच्यामधले सुपर क्लासचे जे युनिक प्रॉपर्टीज असतील ते आपण राईट डाऊन करणार. त्याच्यानंतर एक फंक्शन कन्स्ट्रक्टरचा यूज करू नका. परत एकदा सांगते, इनहेरिटन्स मध्ये कन्स्ट्रक्टरचा यूज डिफरंट वेनी केला जातो. सो आपण बेसिक टाईप झाले सिंगल, मल्टी लेवल आणि हिरार्चिकल युजिंग क्लासेस. मग त्याच्यानंतर आपण कन्स्ट्रक्टरनी ते कसं करायचं ते बघू. ओके, सो लगेच करायची गरज नाहीये. इथे तुम्ही काय करू शकता, स्कॅनरनी जर घ्यायचं असेल तर युटिल पॅकेज लागेल आपल्याला. स्कॅनर क्लास आपल्याला गेट इन्फो मध्येच लागतोय. सो जस्ट स्कॅनरनी घ्यायचं असेल तर असं करणार आपण, sc इज इक्वल टू न्यू scanner system.in. okay, now system.out.println enter values of roll number and name. दोन्ही पण लिहिते मी एकाच ह्याच्यामध्ये. सो रोल नंबर साठी r number and it is integer, so next int, then name is equal to sc.next. ओके, नाउ द पुट इन्फो व्हॅल्यू डिस्प्ले करायची. सोपं आहे बघा, आपण ऑलरेडी हे सीपीपी मध्ये बघितलेलं आहे. फक्त इथं सिंटॅक्स आपला जावाचा येणार आहे. सो नेम इक्वल टू रोल नंबर इक्वल टू आर नंबर. झालं. तर हे तर आपल्याला माहिती आहे आपण कसा क्लास लिहितो. नाउ सब क्लास क्रिएट करणार आहे मी मार्क्स फ्रॉम द एक्सटेंड्स विच क्लास, स्टुडंट क्लास. ओके, सो मार्क्स क्लास मध्ये आपण 3 सब्जेक्टचे मार्क्स घेऊ, M1, M2, M3. ओके, नाउ एक फंक्शन व्हॅल्यू घेण्यासाठी अगेन आपल्याला इथे स्कॅनर लागेल. सो
Okay, now system.out.println enter marks of 3 subjects. M1 is equal to sc.next int. M2 is equal to sc.next int. M3 is equal to sc.next int. ओके, आणि व्हॅल्यू डिस्प्ले करायला एक फंक्शन void put info put marks नाव तिन्ही पण व्हॅल्यू डिस्प्ले करा. subject 1 plus m1. ओके, subject 2 subject 3 m2 m3 m2. ओके, हे झाले आपला मार्क्स क्लास कंप्लीट. नाउ द फायनल क्लास. आता ह्याला मी सिंगल असं नेम देते, सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे आपल्याला कळेल की हा प्रोग्राम कशाचा आहे. मेन सिंगल इनहेरिटन्स मध्ये आता सिंगल इनहेरिटन्स हा क्लास नाही येणार, फक्त मेन काय आहे स्टुडंट पासून मार्क्स क्रिएट केलेला. ओके, ह्याच्यामध्ये पब्लिक स्टॅटिक void मेन. ओके, नाउ हियर आपण ऑब्वियसली लास्ट लेवलचा क्लास मार्क्स आहे, बिकॉज पहिले आपण काय क्रिएट केलेला आहे स्टुडंट क्लास आणि मग मार्क्स. आता इथं आपण जनरली m1 m2 असेच घेतो ऑब्जेक्ट. सो मी इथे काय करते सब्जेक्ट साठी घेते s1 s2 s3. ओके, सो इथे आपण करूया s1 s2 s3 आणि मग इथे पण s. ओके, सो आपण इथे ऑब्जेक्ट घेऊयात. वेट अ मिनिट, सेव्ह करू एकदा प्रोग्राम. single inheritance .java. all files save. ओके, मग आता इथे m1 is equal to new marks आणि 1 by 1 m1 डॉट गेट पहिले रोल नंबर आणि नेम घेणार. ओके, सिक्वेन्सनी जायचं. तर गेट इन्फो बघा आपण स्टुडंट मध्ये लिहिलं होतं, बट आपण ते मार्क्स क्लासच्या ऑब्जेक्टनी कसं काय ऍक्सेस करतोय, बिकॉज मार्क्स क्लास हा आपण स्टुडंटनी क्रिएट केलेला आहे. नाउ गेट मार्क्स घ्यायचं, पहिल्यांदा सगळ्या व्हॅल्यू घेणार आणि मग 1 by 1 व्हॅल्यू काय करणार डिस्प्ले करणार. सो पहिले मार्क्स रोल नंबर आणि नेम डिस्प्ले करणार आणि मग मार्क्स डिस्प्ले करणार. m1 डॉट पुट मार्क्स. ओके, सिक्वेन्सनी जायचंय. झालं सेव्ह. नाउ कमांड प्रॉम्प्ट डेस्कटॉप जिथे तुमचा प्रोग्राम आहे तो पाहताना
नाउ जावा रन करा प्रोग्राम. J functions get info and put info we have declared in student class. We can access that function using the marks of the marks class object. Why? Because marks class is created by extending the class students. Okay, so the student च्या properties आहेत that can be accessed using the object of the marks class. So roll number suppose 10. ठीक आहे, 10, 20, 30 मार्क्स आले. ते नेम आपलं स्किप झाले तिथं नेक्स्ट यूज करा. ओके, तर हा प्रॉब्लेम येतोच, तुम्हाला माहिती आहे. आता तुम्ही नेटबीन्स आणि इक्लिप्स वगैरे जर यूज केलं तर ह्याला हा प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, इच टाइम हा प्रॉब्लेम येतोच बघा. तर हे झालं तुमचं बघा तिन्ही पण सब्जेक्टचे मार्क्स. आता इथे आपण नेक्स्ट यूज करूयात. सो इथे आपण नेक्स्ट यूज करू. जे नेम असेल ते मार्क्स 40, 50 जे मार्क्स असतील डिस्प्ले झालेला आहे. पहिले नेम, नंतर रोल नंबर, तिन्ही सब्जेक्टचे मार्क्स. हा झाला आपला सिंगल इनहेरिटन्स. आता आपण काय करूयात, आपण मल्टी लेवल ह्याच प्रोग्रामला चेंज करू. बघा, आपण आता मल्टी लेवल स्टुडंट आणि मार्क्स क्लास सेम राहील. आपण काय करायचं, आता स्टुडंट पासून डिराईव्ह करायचा मार्क्स आणि मार्क्स पासून डिराईव्ह करू ऍव्हरेज क्लास. ओके, सो ह्या क्लासमध्ये आपण हे जे 3 सब्जेक्टचे मार्क्स आहेत तर ते काय करणार, त्याची ऍव्हरेज करून डिस्प्ले करणार. बस एवढंच आहे. ओके, सो आपलं सिक्वेन्स कसा येईल, पहिले स्टुडंट क्लास, मग मार्क्स क्लास आणि मार्क्स क्लास पासून ऍव्हरेज क्लास. आणि ऑब्विसली आपण ऑब्जेक्ट कशाचं क्रिएट करणार, ऍव्हरेज क्लासचं. सो ऍव्हरेज क्लास जो आहे तो स्टुडंटचे पण ऍक्सेस करणार आणि मार्क्सचे पण ऍक्सेस करणार आहे प्रॉपर्टी. सो आता आपण फक्त ह्याला चेंज करूयात. प्रोग्रामला सेव्ह ॲज करते. मल्टिपल इनहेरिटन्स डॉट जावा. ओके, नाउ इथे काही चेंज नाही होणार आहे, फक्त एक एक्स्ट्रा क्लास. आता इथे आपल्याला प्रोग्रामला नेम काय दिले आपण, मल्टिपल. ओके, सो त्याच्या आधी आपण स्टुडंट पासून मार्क्स केलाय. आता आपल्याला मार्क्स पासून क्रिएट करायचा आहे ऍव्हरेज क्लास. ऍव्हरेज कोणापासून करायचा आहे, मार्क्स पासून. ओके, तर ह्याच्यामध्ये आपल्याला फक्त काय करायचं आहे, सपोज आता इथे मी एक डबल घेतलं ऍव्हरेज व्हेरिएबल. ओके, एक फंक्शन घ्या, त्याच्यामध्ये ऍव्हरेज काय होईल, कॅल्क्युलेट. आता क्लास नेम पण ऍव्हरेज आहे ना, सो फंक्शनला एक वेगळं नेम देऊयात आपण, कॅल एव्हीजी. आणि ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार, तिन्ही सब्जेक्टचे मार्क्स जे आपण मार्क्स क्लासमध्ये घेतलेले आहेत ते इथे ऍक्सेस करणार. एव्हीजी इज इक्वल टू S1 प्लस S2 प्लस S3 डिवाइड बाय 3. आणि मग ऍव्हरेज काय करू, डिस्प्ले करून टाकू. सिस्टीम डॉट आउट डॉट println ऍव्हरेज इक्वल टू प्लस AVG. ओके, झालं आता मल्टिपल इनहेरिटन्स. आता इथे आपण ऍव्हरेज क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करणार. सो ऍव्हरेज M1 घेते मी ऑब्जेक्ट, ऍव्हरेज. ओके, नाउ गेट इन्फो, गेट मार्क्स, पुट इन्फो, पुट मार्क्स. आणि अजून एक फंक्शन आता ऍड झालं, कॅल एव्हीजी. सो आता सिक्वेन्स आपला कसा झाला, स्टुडंटच्या खाली मार्क्स आणि मार्क्सच्या खाली ऍव्हरेज. सो आपण लास्ट लेवल क्लासचं घेतलं ऑब्जेक्ट आणि त्या लास्ट लेवल क्लासच्या ऑब्जेक्टने आपण स्टुडंट क्लासचे पण व्हॅल्यू फंक्शन्स ऍक्सेस केले, गेट इन्फो, पुट इन्फो आणि मार्क्स क्लासचे पण ऍक्सेस केले. ओके, नाउ आता वी विल रन द प्रोग्राम. ओके, न्यू बघा. आता रोल नंबर 40, दीपिका, मार्क्स 30, 56,
34. ओके, सो हे झालं तुमचं ऍव्हरेज बघा कॅल्क्युलेट होऊन डिस्प्ले झालेलं आहे. ओके, सो हे झालं तुमचा मल्टी लेवल इनहेरिटन्स. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला आपण मी एकतर ऍट 10 PM पर्यंत देईल किंवा मग मॉर्निंगला सकाळी देईल. ओके, सो त्याच्यामध्ये आपण आता हिरार्चिकल बघू, मग नंतर कन्स्ट्रक्टरचा यूज कसा करायचा ह्यात सिंगल, मल्टी लेवल आणि हिरार्चिकल मध्ये ते बघणार आणि मग आपण इंटरफेस स्टार्ट करणार. ओके, 1 बाय 1 वेनी जाणार. तर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर मला मेसेज करा.